मित्र नमस्कार. नमस्कार. निसर्ग सेवा गट पानपोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे 1447वा दिवस आणि आज आपण एक वेगळ्या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीस दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानपोशी या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड व निसर्ग सेवा गट पानपोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 1000 दिवस दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती एक मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार शिबिर सुद्धा आपण आयोजित केलेलं होतं. आणि त्यामध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक आरोग्य शिबिर आयोजित केलं. त्यामध्ये आपल्या तालुकाभरातील नव्हे तर अनेक तालुक्यातून सुमारे 10,000 पेक्षा जास्त लोकांनी आपल्या ह्या 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठेवलेल्या शिबिरामध्ये भेटी दिल्या. आणि या भेटीमध्ये आपण त्या येणाऱ्या रुग्णांना आपण ह्या निसर्गाशी जोडण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला आणि औषधोपचारासोबतच प्रत्येकांना त्या ठिकाणी सुरुची भोज व निसर्ग सेवा गटाच्या झाड लागवड करतेस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण तिथे येणाऱ्या सर्व व्यक्तींना, शिवभक्तांना, निसर्गप्रेमींना व रुग्णांना आपण औषधोपचार व ह्याच्यासोबतच सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आपण फळवर्गीय जसं फणस असेल, आवळा, तुमचं जांब, आंबा, पपई, शेवगा अशा विविध प्रकारचे आपण या ठिकाणी रुग्णांना 10,000 पेक्षा जास्त रोपे रुत फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त सहकार्याने आपण या ठिकाणी वाटप केलेली होती. जांभूळ चीज आणि या आपण 25 सप्टेंबर 2024ला आपण 10,000 म्हणजे 10,000 रोप आपण शेतकऱ्यांना फळाचे रोपे आपण भेट दिलेली होती. आता आपण एक नवीन सुरुवात करतोय. आपण 10,000 रोप भेट दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतीमध्ये जाऊन भेट घ्यायची आणि त्यांनी लागवड केलेली झाडे किती मोठे झाले, त्यांना काय काय फळे यायला लागले का, काय त्याची अडचणी काय, त्याच्याबद्दल आपण विचारून ज्यांनी चांगले घेतील त्यांना सुद्धा आपण यावर्षी म्हणजे इथून पुढे सुद्धा आपण त्यांना शेतीमध्ये लागवड करण्यासाठी फळांची रोपे आपल्याला 2000 दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा 1500 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर अखंडपणे दररोज एक रोप लागवडीस 1500 किंवा 2000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आणखी सुद्धा तालुक्याभरातील आपण मागच्या वर्षी 10,000 रोपं दिली होती. यावर्षी 1,00,000 रोप देण्याचं मोफत फळाची रोपे भेट देण्यासाठी आपण प्रयत्नरत करणार आहोत. आणि आज ह्या 1000 दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण ज्या ठिकाणी फळाची रोपे वाटप केली होती ती फळाची रोपे पानपोशी तालुका कंधार येथील जिल्हा नांदेड येथील शेतकरी आदरणीय सदाशिवराव माणिकराव भोशीकर ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती भेट दिली आणि त्यांनी सुद्धा दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आणि आपण त्यांना त्या दिवशी आपण त्यांना एक 11 रोपे फळाची रोपे भेट दिलेली होती आणि त्यांनी ती फळाची रोपे आपल्या ह्या ठिकाणी जगवलेली आहेत. आपण ती फळाची रोपे पाहूया आणि शेतकऱ्याची सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधू, कारण त्यांना हे रोप भेट दिल्यानंतर काय वाटलं, त्यांनी जगवण्यासाठी काय काय केलं आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार. आपण आपलं पूर्ण नाव सांगा कृपया. आधी सदाशिव पूर्ण नाव सांगा आपलं. सदाशिव माणिकराव भोशीकर. ओके. आपण हे रोप कुठून आणले, कसे आणले ह्याबद्दल थोडं आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सर्व आमच्या लोकांना सुद्धा सांगतो, आपल्यापासून प्रेरणा मिळेल सर्वांना. हे आपल्या महादेव मंदिरावर त्यानं आपलं जे शिबिरचा कार्यक्रम केला, ते शिबिरचा कार्यक्रम केला. हे शिव आपलं काय भोशीकर तुमचं नाव शिबिर केली त्या नाही शिबिरामध्ये हे साहेबांना आपला त्याचं नाव सांग शिवसाम घोडके यायनं आपल्याला हे दिले म्हणून आपण लावले आणि आपण त्याच्यापासून रोप आणून रोप तयार करून आपण झाडं तयार केले. त्याला म्हणलं बा फोटो काढून घ्या. जांबाचे 7 दिले, जांभळीचं दिलं, आंब्याचं दिलं, चिंचेचं दिलं, असे 11 झाडं दिले. आणि अजून आमचं म्हणणं आहे की बा साहेबांनी जसे आमची फानी करलेत, औषध पाणी द्यालेत, तर तुम्ही येऊन बघा आमचे झाडं. खरंच गडी शेतकऱ्यांनी तयार केले.
म्हणून आम्हाला तुमची आठवण राहून साहेबात राहा. साहेब रोजचे दररोज झाडं लावतात. हे साहेब लई म्हणजे लई कष्ट घेतात. हे साहेबा इतकं कष्ट कोणाच्यानंच घेणं होणार. यानं कमीत कमी रोजचं नाही म्हणतात ते 400-500 झाड आणून शेतकऱ्याला देतात. पुन्हा अजून असे वावरामध्ये लागवण करतात. जे माझं म्हणणं आहे की बुवा असंच साहेबांना आम्हाला द्यावं आणि आम्ही फळाची उत्पन्न घ्यावं. आता आमचं म्हणणं आहे बा लिंबोनी पुन्हा अजून असे कोणते फळाचे जिन्स द्यावं असं आमचं म्हणणं आहे. साहेबांना मागणी आहे. बोलू आमचं म्हणणं काय हे आम्हाला साहेबांना झाडं दिले पुन्हा ते जेवण केलं फळाची व्यवस्था केली. माझ्या पायाला मार लागला होता तिथले औषध पाणी गोळ्या सुद्धा दिल्या आणि पुन्हा अजून माझा पाय थरथर कापाला हे व्हायले. माझं म्हणणं एक बार साहेबांना अजून एक बार उपचार करावं. आमच्या झाडाची केली तशी माझ्या पायाची सुद्धा करावं. अजून एक बार तसंच त्याने शिबिर आणावं एक माझं म्हणणं आहे. बरं, सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आणि तुम्हाला महादेव किती रोपं भेटले मंदिरावर होते तुम्हाला? पानभुशी रोपं किती भेटले होते तुम्हाला? रुपये 11. 11. हम्म. मग तुम्ही रोपं आणल्यानंतर कसे आणले, काय काय केले त्याबद्दल, रोपाबद्दल कसं त्या कसं बोलतो? रोपाबद्दल आम्ही युरिया खत घातला हम्म. त्यानं दिला. पुन्हा ते DAP टाकला. पुन्हा आमच्या इथं पाण्याची व्यवस्था नाही म्हणून आम्ही टाकीतलं दररोज थोडं पाणी टाकता आणि पाणी टाकून त्याची अशी लागवण सुरू केली. झाडं हो का हिरवे केली. पण अजून एक बार येऊन तुम्ही येऊन साहेबांना बघावं आमचं म्हणणं. ते तर बघतातच दररोज पण तुमचं बघावं. आणि तसेच एक आमची मालकीन पुन्हा आहे हे तिचं नाव सुमनबाई सदाशिव भोशीकर. ते सुद्धा कष्ट घेते आमच्याकडून. पुन्हा ते याचे ते झाड काचं शेवगा. मोगरा शेवग्याचे सुद्धा झाड आहात. शेवग्याला आता फळ आलंय पुन्हा शेंग आली. तुम्हाला शेंग सुद्धा दाखवू. बरं, आता तुम्ही रोप आणले हा. तर तुम्हाला आणखी काय रोप म्हणजे हे रोप जगवले तुम्ही आता 1 वर्ष पूर्ण होत आहे त्याला. हा. 25 सप्टेंबर 2025 ला एक वर्ष पूर्ण झालं. हा. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे आपल्याला जवळपास 14-15 महिने होत आलेत. हा. आता ह्याला पुढच्या वर्षी फळ लागेल. हो लागू फळ तर हे असे आणखी तुम्हाला लागवड करावी वाटते की नाही अशी झाडाची? लागाव आम्हाला अजून करा वाटली. हा. साहेबांना द्यावं आम्ही झाडाची लागवण ओके. करावं आणि तशीच तुम्हाला आम्ही दाखवाव. साहेबाला आणि तुम्हाला एक बार आम्ही आमचं म्हणणं दाखवाव. पपईच्या झाडात घ्या. आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभुशीच्या परिसरामध्ये 25 सप्टेंबर 2024 ला एक मोठा आरोग्य शिबिर म्हणजे दररोज एक रोप लागलो 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठेवलेले होते. परंतु त्याही पूर्वी आपण या ठिकाणी आपण रोप भेट दिलेली होती. ती रोपसुद्धा यांनी अत्यंत प्रेमाने जगवलेत. आता यापुढे आपण काय करतोय ज्या शेतकऱ्यांना आपण म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 रोप आपण भेट दिलेली आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांचा भेटल्यानंतर सांगतात की आम्ही रोप जगवले. तर अशा आपण सर्वांना रोपं भेट दिलीत. आता प्रत्येकजण म्हणते साहेब आपण तुम्ही दिलेले रोप आम्ही जगवले आणि त्याला काही काही ठिकाणी आता जवळपास काही ठिकाणी काही रोपांना सुद्धा फळं सुद्धा आली. आपण ही आंब्याची रोप दिली होते पूर्वी दिलेले होते. आंब्याचं रोप सुद्धा आता मोठा झालेला आहे. आणि हे चिंच असेल गुलाबाचे हो का गुलाबाचे रोप दिलं होतं आपण गुलाबाचं. आणि हे मोठे मोठे रोपं झालेत आता काही काही लावलेले आपण. हे अशोकाचं आंबा पपई दिलेली पपई होती दिलेली आपण. पपईला सुद्धा आता फळं लागले. म्हणजे आपण अशी शेतकऱ्यांना हे रोपं दिली तर आता 50,000 पेक्षा जास्त आपण रोपांनी लागून जगवलेली आहेत. आणि मला असं सर्वांना वाटतं की आता आपण ज्यांना आपण रोपं भेट दिलेली आहेत हे बघा रोपं केवढाले मोठाली झालेली. तर काही काही झाडाची आता हे महादेव मंदिरावर आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस हे रोपं भेट दिलेली होती ही. आणि ही रोपे बघा आता मोठे मोठे व्हायला लागली. जवळपास 10 ते 15 फूट उंचीपर्यंत वाढलेली आहेत. आणि ह्या ठिकाणी त्यांच्या आखाड्यावरती त्यांना रोज पाणी टाकल्यामुळे आता सुंदर ही झाडे 10 ते 15 फूट उंचीपर्यंत झालेली आहेत. याच ठिकाणी बघा अशोकाची आहेत आंबा पपई आणखी अशोक आहेत 2 आणि आंबा आणि चिंच जांभूळ आंबा आणि गुलाब म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देशी गुलाब दिलेला होता. तर असे आपण ह्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये 50 पेक्षा जास्त रोप आपण दिलेत. आणि त्यांनी अत्यंत प्रेमाने ह्या रोपाला जगवलेले आहेत. झेंडू. आता ह्या रोपांना बघून तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी लावलं पाहिजे की असं कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला समजा ना असं लावलं पाहिजे वाटतं. ओके. म्हणजे आता जे व्हिडिओ बघतायत त्या सर्वांनी आपल्या सरकार सर्वांनी रोप लावले पाहिजे असं ना. मी असे जगविले तसे समजा लोकांना जगवाव. आता तुमचे साहेबांना आणून सर्वांचे दिलेले
साहेबांना आमचे लोक इकडे फेक तिकडे फेक तसं करू नये. समजायला पाणी घालून व्यवस्था करून साहेबाला बोलून घेऊन त्याची व्यवस्था करावं आणि तुम्हाला सुद्धा बरोबर. हे तर साहेब करतातच गोडके साहेब, तुम्ही सुद्धा या आमचं म्हणणं आहे. आमच्या इथं आकार आहे, आकारावर घर आहे, समजा व्यवस्था आहे आमची. पाणी आहे, पाण्याच्या टाक्या खाली आहेत, पाण्याच्या टाकीनं सुद्धा आम्ही पाणी काढता आणि तांब्याने टाकता साहेब. ऐकले काय, पाण्याची आम्हाला कमतरती आहे. अत्यंत कमी पाण्यामध्ये आणि आपण ह्या रोप लावून जगवले त्याबद्दल निसर्ग सेवा गटाकडून आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपण यापुढे सुद्धा असं वृक्ष लागवड करावं आणि आपण आनंदाने राहावं आणि पुढे सुद्धा वृक्ष लागवड जगवावी. आणि संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे उनचरे या उक्तीप्रमाणे आपण जे कार्य केलं त्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि सर कसं आम्ही दोघंच आणि आम्ही राणी आणि मी दोघं नवरा बायकोच आम्ही व्यवस्था करता. पुन्हा तांब्याने पाणी टाकता. मी जर टाकला गेलो तर घरून येते, आज झाडाला पाणी का टाकल्या नाही. साहेब येतात, मग आपले झाडं कसे जगतील. तर वाळून गेल्यावर आपलं काय राहिली शान, अशी आमची मालकीन म्हणते बघा. बरं, म्हणजे झाडात तुम्ही टाकण्यासाठी काय करता नेमकं, जे सांगतात बा तुम्ही पाणी टाकता, तुम्ही कसं कसं टाकता पाणी? उगाच थोडं 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 जास्त टाकता कधी तांबे तांब्या 2-2 तांबे लाईट राहते, लाईट राहते न राहते जगी घागरीनं बकिटानं. आपण दोघांनी झाडं जगवले त्यासाठी सर्व वृक्षप्रेमींकडून आपले खूप खूप धन्यवाद. आपण यापुढे सुद्धा वृक्ष लागवड करावून जगवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी रोप लागवड करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि पुढे आता आपण ज्या शेतकऱ्यांना आपण 10,000 रोप म्हणजे 10,000 म्हणजे लोकांना रोप भेट दिलेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन आपण भेट घेऊन रोज एक आपण शेतकऱ्यांना आपण नेहमी आपण असे व्हिडिओ टाकणार आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन रोप लागवड करावी, जगवावी आणि सर्वांना निसर्ग हिरवागार करावा ही विनंती. धन्यवाद.